अतिवृष्टीमुळे खोपोली शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती आणि दगडग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सोमवारी भेट दिली. वरची खोपोली येथे घरावर वृक्ष कोसळून जखमी झालेल्या डुमणे कुटुंबाची त्यांनी जाखोटिया रुग्णालयात भेट घेत प्राथमिक उपचारांसाठी 50,000ची आर्थिक मदत दिली आहे. शनिवारपासून सोमवारपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. परिणामी चिंचवली, लवजी, टीसी नगर आदी सखल भागातील अनेक घरांच्या तळमजल्यांमध्ये पाणी शिरले. सुभाषनगर आणि हाळगाव येथे दरडी कोसळल्या, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान वरची खोपोली येथील मोरेश्वर डुमणे यांच्या घरावर मध्यरात्री मोठा वृक्ष कोसळल्याने घरात झोपलेले आई, वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. तिघांवर जाखोटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुधाकर घारे यांनी सहकाऱ्यांसह पूरग्रस्त व दरडग्रस्त भागांची पाहणी करून बाधित नागरिकांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. खालापूर तालुका म्हटल्यावर खोपोली सुद्धा त्यामध्ये आली. मी खोपोलीमध्ये सुद्धा काल भेटी घेतल्या. मी जो पुणा बॉम्बे हायवेला लागत असलेली आमची, मला वाटते कुठला नगर म्हणून वरची खोपोलीमध्ये सुद्धा एक दरड कोसळली होती. त्यामध्ये MSRDCचा जो रस्ता आहे त्या सुद्धा अधिकाऱ्यांना आम्ही आता तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एक सूचना करण्याचं काम केलेलं आहे. ती सुद्धा दरड कोसळली, त्याची आपल्याला कशा पद्धतीने त्याची प्रतिबंध करता येईल यासाठी तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी खोपोलीमध्ये जिथं नुकसान झाले त्याची आम्ही काल भेटी घेऊन आम्ही पाहणी केलेली आहे. त्याचा तसा आढावा तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, जिल्हा सरचिटणीस पंकज पाटील, शहराध्यक्ष मनीष यादव, नगरपालिकेचे गटनेते मंगेश दळवी, नगरसेवक समीर मसूरकर, विनायक तेलवणे, प्रशांत शेंडे, नगरसेविका श्वेता अहिर, महिला शहराध्यक्षा वैशाली जाधव, युवक अध्यक्ष रुपेश देशमुख, युवक जिल्हा सरचिटणीस अल्पेश थरकुटे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.